एवरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे की नवीन व्लॉग। तर खूप दिवसानंतर व्लॉग करते आहे, म्हणजे वहिनीच्या बर्थडे नंतर। आज ॲक्च्युली तब्येत बरी नाही आहे, सर्दी खोकला व्हायरल क्लायमेट चेंजेसमुळं पाऊस आणि ऊन त्याच्यामुळे त्रास होते। तर आता थोडंसं नॉर्मल बरं वाटतं आणि आज आहे एक छान असं एक्झिबिशन। तर तिकडे आपण जाणार आहोत। माझी फ्रेंड आहे एक फातिमा, तर तिचं एक्झिबिशनमध्ये स्टॉल आहे। तर तिने बोलवलेलं, तर म्हणजे चला जाऊन येऊया आणि छान अशा तिच्या काय काय तिने स्टॉलवर ठेवलं तर मी तुमच्यासोबत शेअर करते। खूप टॅलेंटेड आहे ती, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण बघूया कसं छान काय काय असणार आहे एक्झिबिशनमध्ये आणि कसं असणार आहे एक्झिबिशन। तर चला स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, आपण जाऊया आणि भेटूया आपल्या छानशा टॅलेंटेड फ्रेंडला। तर स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड। मास्क नहीं लाए? बोला था मैंने मास्क लो। नहीं लाया, टाइट भूल गई यार। वो क्या लेंगे? क्लिप्स लेना है। उसको चलता नहीं, इसको क्या हुआ? उसको नींद हो गई। नींद में से उड़ गई है। मेरे ऑफिस में था, हमें नथी। हिजाब पीने, वो हिजाब पीने। आज क्या स्टोरी डालूं कल? हाँ, फिर आज के आज ही डाल दी गए बात। हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे घरी आणि आम्ही जे एक्झिबिशनला गेलो होतो तर ती माझी फ्रेंड आहे ऑफिसची, फातिमा म्हणून, तिचा स्टॉल होता तिथे आणि त्यांनी खूप छान अशा हँडमेड वस्तू बनवल्या होत्या आणि त्या लोकरीपासून बनवल्या होत्या। त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या, खूप साऱ्या व्हरायटी होत्या, खूप क्रिएटिव्हली सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या त्यांनी। त्याच्यामध्ये किचन्स होते, हेअर क्लिप होते, हेअर बो होते आणि सगळं जे काही त्यांनी ज्या वस्तू बनवल्या होत्या ना त्या सगळ्या लोकरीपासून बनवल्या होत्या आणि त्यांनी त्याच्या मागे खूप 2-2.5 महिने खूप मेहनत घेतली होती। परत त्याच्यामध्ये त्यांच्या हँडबॅग्स होत्या, लोकरीमध्येच हँडबॅग्स होत्या, इयरिंग्स होते, इयरिंग्स तर खूप सुंदर होते। परत त्यानंतर राख्या, आता म्हणजे रक्षाबंधन आहे तर राख्या खूप होत्या, त्याच्यामध्ये राख्या होत्या। म्हणजे वहिनी काही फॅमिलीजमध्ये वहिनी म्हणजे भाभी आणि भावाला दोघांना राखी बनतात, तर त्या थीममध्ये पण त्यांच्याकडे राखी होती। लोकरीमधून बनवलेले प्रॉपर सगळे त्यांच्याकडे वस्तू होत्या, वस्तू मिळत होत्या आणि त्यांनी खूप छान क्रिएटिव्हली सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या। किचन्स तर इतके सुंदर होते, किचन्स खूप व्हरायटीमध्ये किचन्स होते। परत अजून काय म्हणतात त्याला, ब्रेसलेट्स होते। इतकं नेक्स्ट लेवलमध्ये सगळं इतकं छान बनवलं होतं त्यांनी, हँडमेड बनवलं होतं आणि ते तर हँडमेड असं बनवलेलं होतं आणि खरंच खूप छान स्टॉल आहे त्यांचा। आज आहे तारीख 2 ऑगस्ट, 2 आणि 3 ऑगस्ट असे 2 दिवस त्यांचं एक्झिबिशन आहे NIBM रॉयल हेरिटेज मॉलला। जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा, खरंच खूप छान प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे आणि गेल्यावर आहे ना असं
काय घेऊ काय नको असं होतं. त्यातलं मी 2 राख्या आणल्या मंगेशा उपारासाठी. रक्षाबंधन आहे तर त्यासाठी मी दोघांसाठी छान राख्या आणल्या आणि एक छोटासा पिन आणला जो आपण लावू शकतो असा. खूप छान होता तो पण. त्याचबरोबर आम्ही तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की व्हिजिट करा तिथे. आणि जर नाही तुम्हाला एक्झिबिशनच्या वेळेसमध्ये जायला भेटलं म्हणजे 2 दिवस आजचा दिवस गेलाय, उद्या जर मी हा व्लॉग आल्यानंतर लगेच उद्याच्या दिवशी तुम्हाला जर नाही जायला भेटलं तर मला DM करा. मी तुमच्यासोबत त्यांचा नंबर शेअर करेल. त्यांचं इंस्टाग्राम ID आहे, हँडल आहे, मी ते तुम्हाला इथे दाखवेल आणि काय आहे त्यांचं मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि नक्की व्हिजिट करा. जर इंस्टाग्रामचं पेज त्यांचं व्हिजिट करा. खूप छान आहे. आम्हाला खूप छान वाटलं. तर तुम्हाला मी रेहानचा रिव्ह्यू ऐकवते कारण मी माझी फ्रेंड आहे तर एक मी थोडंसं सॉफ्ट कॉर्नरने बोलू शकते. बट रेहानला ते खूप गोष्टी सगळ्या खूप जास्त आवडल्या आणि तो टोटली आम्ही गेल्यापासून तिथून निघाल्यापासून त्याचं ते चाललं होतं की नाही खरंच खूप छान बनवलेलं. त्याचा ॲक्च्युली रिव्ह्यू जेन्युइन असतात आणि त्याला आवडलं तर आवडलं म्हणतो, नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणतो. त्यामुळे मी तुम्हाला रेहानचा रिव्ह्यू ऐकवते आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. तर इथे आहे रेहान. तो सांगेल आपल्याला की त्यांच्या स्टॉलमध्ये कुठली गोष्ट तुला आवडली आणि जेन्युइन रिव्ह्यू देईल की काय कसं बनवलं होतं त्यांनी. आता मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टी. त्यांनी फर्स्ट टाइम बघितलं होतं की लोकरीपासून एवढ्या सगळ्या वस्तू बनतात आणि एवढ्या क्रिएटिव्हली सगळ्या गोष्टी बनतात. तर हे त्यांनी फर्स्ट टाइम बघितलं होतं. फर्स्ट टाइमच बघितलं ना? नाही फर्स्ट टाइम आहे पण बघितलं होतं. पण ते भारी आहे. त्यांची मेन त्यांनी बनवलं जे ते ना हाताने हँडमेड आहे ते आणि त्यांचं मेन माइंड ते बनवलेलं लय भारी आहे. ते बघण्यासारखं आहे. त्यांनी जे बनवलेलं ना किचनचे बरोबर पर्स आहे, भरपूर आहे, राखी बनवलेली बरेच वस्तू आहे. तर तुम्ही जाऊन तिथे बघा आणि घ्या पण. हा आवडलं तर नक्कीच घ्या. पण तुम्हाला खरं ते आवडलंच. बघितल्यावर आम्हाला पण ऍक्च्युली आवडलं. असं कंट्रोल नाही झालं की आम्ही असं प्लॅन करून गेलो नव्हतं की काय घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. बट आम्हाला गेल्यावर राख्या एवढ्या सुंदर होत्या, खरंच आवडलं आणि आम्ही घेतल्या 2 राख्या तिथून. तर अजून काय नाही त्यांनी भरपूर ते जे केले त्यांनी म्हणजे त्यांचे खूप कष्ट करून त्यांनी मेहनतीने ते केलेले आहेत नाही का. ते चांगलं बनवलेलं आहे त्यांनी. तर एकदा तुम्ही जाऊन व्हिजिट करा नाही का. NIBM रोडला रॉयल हेरिटेज मॉल पाशी. तर रेहान गेलेला आहे आणि हा होता आमचा आजचा व्लॉग. खरंच खूप छान एक्झिबिशन होतं आणि खरंच खूप मला आवडलं. आणि त्यांच्या मला इंस्टाग्राम IDचं तिचं नाव आहे फिलिंग्स अनफोल्डेड. तर नक्की व्हिजिट करा. आणि चला हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि छान असं काहीतरी नवीन आज आम्ही एक्सप्लोअर केलं, नवीन गोष्टी बघितल्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटूया एक छान नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.